गडबड करू नका रे. अरे तू गडबड करू नको भाऊ, कुठं जाणार आहेत का ते? लावलेत आपल्याला. पाटील, गाठी भेटी दौरा आपला सुरू झालेला आहे. काय पुढची दिशा असणार आहे आपली? नाही, इथं गाठीभेटी दौरा आणखीन सुरू नाही केला. यावेळेस समाजाच्या मराठा सेवकांच्याच खांद्यावरती जबाबदारी आहे. तब्येतीच्या कारणानं मला जास्ती वेदना असल्यामुळे फिरणं नाही होत. आता त्या विषयात नाही, परंतु मी या परभणीच्या प्रकरणात यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. इथे खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला असं कुटुंबाचं म्हणणं आहे. ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही. जर कुटुंब सांगतंय की मारहाणीनं मृत्यू झालाय, तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे, आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही. ही मुख्यमंत्र्यांसाठी, या राज्यासाठी चांगली बाब नाही. जे झालं असेल, काय झालं असेल त्या विषयापेक्षा आज जर तुमचे पोलीसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे. या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला. 15 दिवस होऊन गेलेत आता. जवळपास 15 दिवसानंतरही फक्त एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केलंय, आणि मदत जी जाहीर केली ती सुद्धा अत्यंत 10 लाख आणि 5 लाखांची मदत आहे. काय वाटतं, शासन न्याय देण्यासाठी असमर्थ ठरतंय? हे बघा, मुख्यमंत्र्यांनी ना सरळच तुम्ही जर पालकत्व स्वीकारलं तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे. त्यांच्या सगळ्या मागण्या ती तुम्हाला मान्य करावं लागतील, आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या सोबत आहे. कारण जर पोलीस माणसाला मारूनच टाकायला लागले तर ही तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कोणाला पाठीशी घालावं, कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण पालक तुम्ही आहे. आता जरी इथं काही नुकसानी पण झाली, त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना. कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय, एवढी हानी झाली, अरे बाप, ते सांगताना अंगावर काटे. त्याला त्याच्या अंगावरचे वळ बघितले, भयंकर परिस्थिती केली. जर पोलीसच आता खून करायला लागले. राहुल गांधी येऊन गेले, शरद पवार येऊन गेले, अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळेल असं. एसटी लागली नसेल, वाहन नसन लागलं त्यांना. गरीब माणसं आहेत ती, येताना यायचं, गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो. कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना. 7-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरीबाची गरज नाही, गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे मधल्या काळात नाही. पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झालाय, आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळे मध्ये टाकले पाहिजे. याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही, कारण ते सांगतात की रिपोर्ट आहे मारहाणी झाला. हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी. मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहे. बीडचं प्रकरण आपण बघितलं, चर्चा झाली त्यांची, कुटुंबियांची, आई आणि भावांचा नेमकं काय आक्षेप होतो एकूण सरकार आणि घटनेबद्दल? त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतंय अटॅकमध्ये, आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला. आणि ते वळ सांगतात ना, पण ते इतके वळ आहेत त्या अंगावर त्यांच्या. त्याच्यातलं एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला, त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली, आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायचे, आणि मग त्याला मारायचे, आणि इतकं मारायचे. आणि मग ते आरडून ओरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरला का पोट तुझा आता. म्हणजे मुख्यमंत्री साहेब, ही घटना भयंकर आहे बरं. तुम्ही याच्यावर लक्ष घाला, ते कोण होते, काय होते. कारण कुटुंब सांगतायत, म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत, तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला, त्यांचं आज लेकरू गेलं म्हणून सांगतायत. जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या. ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घ्या. तुम्ही म्हणलं शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार आहे. मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच. पाटील, बीडची घटना राहणार सुद्धा. बीडला सुद्धा अजूनही आरोपी अटकेत व्हायचे. तिथली कारवाई आणि इथली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री लक्ष खरंच देत आहेत का असं वाटतंय का? लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असते. चिलट चालतंय हो हे, यांना कोण विचारतंय? चिमुड भर नाहीत ते. तपास जर जनतेने हातात घेतला ना, मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळण काय खास असतं ते. ती वेळ येऊ देऊ नका. कारण मस्साजोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला, कोणी कोणाला मारहाण करताना दाखवले, कोणाला पाठिंबा दिलाय, कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलंय,
कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारानं, कोणत्या खासदारानं दिलंय, कोणी कोणी काय पाठबळ दिलंय, हे सापडायला 20-20 दिवस लागतात. काय 20-20 दिवस लागतात तुम्हाला? आणि काय आहे, त्या कुटुंबाची मागणी आहे ना दनादन करून टाकायची. का करत नाही? त्याचं फळ यांना भोगावं लागणार त्या सुट्टीनं. आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी. ते पूर्ण बाहेर काढणार टोटल, जेवढे त्याच्यात सापडणार. तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. पाटील, तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तर अवघड जाईल. तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल? मी आता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा, मारावं कसं याला सुद्धा खूप किंमत. त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही. संतोष भाईंचं भयंकर आहेत. इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट, ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडी. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटते? आता सरकारच म्हणायला लागलं ना वाचवतंय. सरकारमधला कोण वाचवतो? अरे सरकार मधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे दादा. जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले, जर तुम्हाला निघत नसले, संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला फोन करून सांगितलं, नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं, हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत. आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्यावर 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले. कोणाचा खून झालेला आहे, कोणावर 307 झालेली, कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या, कोणावरती बळच करायला लावलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले. कोणावर किती अन्याय झाला, कोणाचे पैसे दाबले, कोणाचे जमिनी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हे सगळं बाहेर निघायला लागले. लोक स्वतःहून आता बाहेर पडला. आणि समाज लोकांनाही सांगतो, तुम्ही कोणत्या जातीचे असाल, जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा, सांगा. एसपींना त्यांना येऊन सांगा असे झाले, कसं काय कारवाई होत नाही बघू. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, ते आरोपी तातडीने डांबा. तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका. ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील, जे पाठीमाग घालतील, कोण आमदार भेमदार मंत्री त्याच्यात असत, सगळे घाला. आता सुरेश धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत. विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत. कसं पाहतात? तिथं समाजाचा, तिथं राजकारणाचा काय विषय? त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. एक लेकरू गेलं, त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं, त्याच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभा राहणार. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, नाही तर कोणाचा असू द्या, त्याशी देणं घेणं नाही. आणि 28 तारखेला मोर्चा, त्याच्यात सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं, कोणीच. कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे. बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मग त्याचं राजकारण नको बघा. कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू. कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे, मी सत्ताधाऱ्याचा आहे, मी कसा जाऊ. एका लेकीनं हाक दिली, त्या लेकीच्या हाकेला ओ देऊ. 28 तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा. सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान? हे बघा, आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात, मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलं कीच बोलणार आहे. सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे. हा, पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार. मला आधी त्यांच्याशी बोलून द्या, मग आपला दणका पुढं असतो. परभणीच्या घटनेवर बोलणार तुम्ही मुख्यमंत्री? मग का नाही बोलणार? आणि मग कोणाशी बोलायचं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू. हे काय आलं तिथं? हे कशाला आहेत? हे काय नुसते खुर्च्यावर बसायला येतो इमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला? हे प्रश्न गरीबाचे सोडावच लागणार आहेत. आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला, मग त्यात शेतकरी असेल, दीनदलित गोरगरीब दलित बांधव असेल, त्याच्यात मुस्लिम असेल, तर वारकरी संप्रदाय असेल, त्यात हिंदू असो, कोणी असो, गरीबाच्या मदतीला मनोज जरांगे जाणार. नाही सोडलं की घोडे लावणार. धन्यवाद.